हे यमधर्मराजा, मनुष्य जेव्हा पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या नावाने श्रद्धापूर्वक तर्पण करतो, म्हणजे अन्न पाणी अर्पण करतो, तेव्हा ते त्यांच्या पितरांपर्यंत पोहोचतं आणि ते पोहोचवण्याचं माध्यम ठरतो कावळा. अच्छा इथेच कथेला एक निर्णायक वळण मिळतं. अच्छा ऋषी पुढे सांगतात, कावळ्याला सामान्य पक्षी समजू नका, तो तुमचाच म्हणजे यमधर्मराजाचा दूत आहे. ओहो, म्हणजे कावळा हा काय निव्वळ योगायोगाने या प्रक्रियेत आलेला नाही. नाही नाही, त्याची नेमणूकच मुळी यमराजाने केली आहे, संदेशवाहक म्हणून. तो एक प्रकारे यमलोक आणि पृथ्वीलोक यांच्यातला दुवा ठरतो. अगदी याच कारणामुळे श्राद्धाच्या विधींमध्ये त्याला इतकं अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं का? तंतोतंत. या कथेनुसार कावळा हा यमाचा दूत तर आहेच, पण त्याचबरोबर तो पितरांचा प्रतिनिधी किंवा प्रतीकही मानला जातो. जणू काही आपले पूर्वजच कावळ्याच्या रूपाने येऊन आपण दिलेलं अन्न स्वीकारत आहेत अशी भावना त्यामागे असते. अच्छा, म्हणूनच श्राद्धाचं जेवण तयार झाल्यावर इतर कोणीही खाण्याआधी पहिला घास कावळ्यासाठी वेगळा काढून ठेवला जातो आणि त्याला अर्पण केला जातो. ही कल्पनाच किती वेगळी आहे. म्हणजे आपण फक्त एका पक्षाला अन्न देत नाही, तर एका प्रतिकात्मक कृतीतून आपल्या पूर्वजांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत असतो. बरोबर. पण पुढे असंही म्हटलं जातं की कावळ्याने ते अन्न खाल्लं की नाही यावरून काहीतरी संकेत मिळतात. हे काय प्रकरण आहे? हो, हा या श्रद्धेचा आणखी एक महत्वाचा पैलू आहे. कथेनुसार आणि लोकमान्यतेनुसार कावळ्याने ते अन्न कशा प्रकारे स्वीकारलं यावरून पितर आपल्यावर संतुष्ट आहेत की नाही याचे अंदाज बांधले जातात. म्हणजे कसं? असं मानलं जातं की जर आपण अन्न ठेवल्यावर कावळा लगेच आला आणि त्याने ते ग्रहण केलं, तर समजावं की आपले पितर तृप्त आहेत, समाधानी आहेत आणि त्यांनी आपला नैवेद्य स्वीकारला आहे. आणि जर समजा कावळा आलाच नाही किंवा त्याने अन्नाला चोच लावली नाही, तर त्याचा अर्थ काय लावला जातो? तर त्याचा अर्थ असा लावला जातो की पितर काही कारणास्तव नाराज आहेत, असंतुष्ट आहेत किंवा त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत. बापरे. कदाचित विधी करताना काही चूक झाली असेल किंवा कर्त्याच्या मनात पूर्ण श्रद्धा नसेल असंही मानलं जाऊ शकतं. कावळा उशिरा येणं किंवा येऊनही अन्न न खाणं हे पितरांच्या असमाधानाचं किंवा नाराजीचं लक्षण मानलं जातं. अच्छा. अर्थात हे सगळं श्रद्धेवर आधारित आहे. कावळा न येण्यामागे इतर व्यावहारिक कारणही असू शकतात, पण परंपरेत या घटनेला प्रतिकात्मक अर्थ दिला गेला आहे. म्हणजे यातून कर्त्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते असंही म्हणता येईल. हो, अगदी. तुम्ही श्रद्धा या शब्दावर भर दिलात. आपण श्राद्ध हा शब्द पितृपक्षातील विधींसाठी वापरतो. या श्राद्ध शब्दाचा आणि श्रद्धा या शब्दाचा काही संबंध आहे का? निश्चितच आहे. किंबहुना श्राद्धा हा शब्दच श्रद्धा या शब्दावरून आला आहे. अच्छा.